नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिशय महत्त्वाची गणित पाहणार आहोत, जे की मित्रांनो बुद्धिमत्तेमध्ये विचारले जात आहेत। आता मित्रांनो, या ठिकाणी हा टॉपिक मित्रांनो टेट परीक्षेमध्ये TAIT टेट परीक्षेमध्ये हा जो काही टॉपिक आहे मित्रांनो, हा टॉपिक तुम्हाला जवळपास 10 ते 12 क्वेश्चन विचारत आहेत मित्रांनो। आता 10 ते 12 क्वेश्चन या ठिकाणी विचारत आहे, म्हणजे मित्रांनो या टॉपिकला चांगल्या प्रकारे वेटेज या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये दिलेले आहे मित्रांनो। तसं जर पाहिलं तर हा टॉपिक मित्रांनो तलाठी भरतीला सुद्धा खूप वेळेस आलेला आहे। त्याच्यानंतर मागच्या वेळी जी काय मित्रांनो पोलीस भरती झाली आहे, पोलीस भरतीमध्ये सुद्धा 1 ते 2 क्वेश्चन अशा स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी अशा स्वरूपाचे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतील। तर चला मित्रांनो, टेटच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे सराव प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला टेटमध्ये विचारले जात आहेत मित्रांनो। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, 100% तुम्हाला 10 ते 12 मार्काचा या ठिकाणी फायदा होणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। ज्या विद्यार्थ्यांचे पेपर बाकी आहेत त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ स्किप करू नका। ज्या विद्यार्थ्यांना आगामी काळामध्ये होणारी 75,000 पदाची मेगा भरती या ठिकाणी याची तयारी करत असाल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। तर चला मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टेटच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे प्रश्न, जे प्रश्न मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मार्क देऊन जातील। तर चला वेळ न लावता थोडीशी सुरुवात करूया। यापूर्वी सुद्धा मित्रांनो आपण टेटचे बरेच प्रश्न टाकलेले, त्याची प्लेलिस्ट सुद्धा या ठिकाणी बनवलेली आहे। TCS पॅटर्न म्हणून प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्ट जाऊन तुम्ही पाहू शकता। त्या प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे, ते प्लेलिस्ट तुम्ही जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। चला आता वेळ न लावता थोडीशी सुरुवात करूया। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी मी अतिशय सोपी पद्धत तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। पहा मित्रांनो, या ठिकाणी पहिलं विधान काय म्हणलेले, पहिला प्रश्न आणि पहिलं विधान काय म्हणते पहा, सर्व पक्षी कुत्रे आहेत। आता मित्रांनो, यापूर्वी अगोदर एक व्हिडिओ मी टाकला होता, त्यामध्ये मी थोडंसं बेसिक सुद्धा सांगितलं होतं कशा प्रकारे डायग्राम काढायची। तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर मित्रांनो त्याची सुद्धा लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ठीक आहे, तो व्हिडिओ पाहून घ्या। तर पहा, या ठिकाणी सर्व पक्षी कुत्री आहेत, सर्व पक्षी काय आहेत, कुत्री आहेत। सर्व पक्षी मित्रांनो काय आहेत, या ठिकाणी सर्व पक्षी कुत्री आहेत। एक मिनिट मित्रांनो, या ठिकाणी सर्व पक्षी काय आहेत, या ठिकाणी कुत्री आहेत। पहा, या ठिकाणी सर्व पक्षी कुत्री आहेत, म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी सर्वच्या सर्व जे काही पक्षी आहेत, पहा सर्वच्या सर्व जे काही पक्षी आहेत हे काय आहेत, सर्वच्या सर्व पक्षी या ठिकाणी काय आहेत, कुत्री आहेत। सर्वच्या सर्व पक्षी काय आहेत, या ठिकाणी कुत्री आहेत, ठीक आहे मित्रांनो। जाऊ दे, हे खूप मोठं होतं, आपण आपल्या पेननंच काढून घेऊयात, ठीक आहे, पेननंच काढून घेऊयात मित्रांनो। चला जाऊ दे, टाइमपास आपला खूप होईल यामध्ये। पहा सर्व पक्षी, सर्वच्या सर्व जे काही पक्षी आहेत, पहा सर्वच्या सर्व हे जे काही पक्षी आहेत, सर्वच्या सर्व जे काही पक्षी आहेत मित्रांनो, हे सर्व पक्षी काय आहेत, या ठिकाणी कुत्रे आहेत। सर्वच्या सर्व काय पक्षी मित्रांनो या ठिकाणी कुत्रे आहेत। आता मित्रांनो या ठिकाणी आता पेन्सिलने काढत असताना मित्रांनो, डायग्राम काढत असताना मित्रांनो थोडासा या ठिकाणी इकडं तिकडं होऊ शकते, कारण की मित्रांनो या ठिकाणी पेन थोडीशी आपली हे झालेली आहे। पुढे पहा 2 नंबरचं, काही कुत्री या ठिकाणी काय आहेत, हत्ती आहेत। आता काही कुत्र्यात जो काय पार्ट आहे काय मित्रांनो, या ठिकाणी काही कुत्रे काय आहेत, या ठिकाणी हत्ती आहेत, काय हत्ती आहेत, ठीक आहे। काही कुत्री हत्ती आहेत आणि काही हत्ती प्राणी आहेत। हत्तीचा जो काही भाग आहे पहा, हत्तीचा काही जो काही भाग आहे हा काय आहे मित्रांनो, या ठिकाणी प्राणी आहे, प्राणी आहे। ही झाली मित्रांनो आता या ठिकाणी विधानावरून ही काढली मित्रांनो आपण आकृती। आता ही आकृती काढल्याच्या नंतर हे जे काही निष्कर्ष आहेत मित्रांनो, हे निष्कर्ष आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात। या आकृतीवरून आपल्याला निष्कर्ष काढायचे, विधानावरून आकृती काढली, आता आकृतीवरून आपल्याला हे निष्कर्ष काढायचे आहेत। मग पहिला निष्कर्ष पहा मित्रांनो तुमच्यासाठी काय आहे, पहा 1 मिनिट, पहा पहिला निष्कर्ष तुमच्यासाठी काय आहे, तर पहिला निष्कर्ष तुमच्यासाठी सांगतो, सर्व हत्ती पक्षी आहेत। सर्वच्या सर्व जे काही हत्ती आहेत ते काय म्हणतात मित्रांनो, पक्षी आहेत। मग मला सांगा, आता हे जे काही हत्ती आहेत, हे जे काही सर्व हत्ती आहेत, सर्वच्या सर्व हत्ती काय पक्षी आहेत, म्हणजे या ठिकाणी पक्षाचं आणि हत्तीचं या ठिकाणी मित्रांनो सर्कल या ठिकाणी गेलेलं आहे का, नाही गेलेलं। आता मित्रांनो या ठिकाणी हे जे काही सर्कल आहे, या जो काही आपल्याला निष्कर्ष दिला, या निष्कर्षावरून आपल्याला या ठिकाणी आकृती काढू शकतो आपण। पहा सर्वच्या सर्व हत्ती, सर्वच्या सर्व जे काही हत्ती आहेत, हे पहा सर्वच्या सर्व जे काही हत्ती आहेत, हे सर्वच्या सर्व हत्ती काय म्हणते, या निष्कर्षामध्ये पक्षी आहेत म्हणते, काय म्हणते मित्रांनो, पक्षी आहेत। मग मला सांगा मित्रांनो, ह्या आकृतीचा वर कुठं संबंध लागतो का, नाही लागत, म्हणून या ठिकाणी पहिलं रॉंग असणार आहे, ठीक आहे। या ठिकाणी दुसरं पहा निष्कर्ष, काही प्राणी कुत्रे आहेत। काही जे काही प्राणी आहेत ते काय म्हणते, कुत्रे आहेत। म्हणजे काही जे काही हे प्राणी आहेत, हे जे काही मित्रांनो तुम्हाला प्राणी दिसत आहेत, हे प्राणी काय म्हणते, काही प्राणी या ठिकाणी कुत्रे आहेत म्हणते, काय म्हणते मित्रांनो, या ठिकाणी कुत्रे आहेत। आता मित्रांनो या ठिकाणी या आकृतीच्या ठिकाणी संबंध दिलेला आहे का, नाही दिलेला, म्हणून हे असू सुद्धा शकतात आणि नसू सुद्धा शकतात। हे आपण डायरेक्टली आहेच म्हणून 100% सत्य सांगू शकत नाहीत, परंतु या ठिकाणी ह्या जे काही निष्कर्ष दिला आहे 100% दिलेला आहे ना, काय की
काही प्राणी कुत्रे आहेत असंच म्हणते. ते काय म्हणते, काही जे काही प्राणी आहेत, हे जे काही प्राणी आहेत, हे काही प्राणी या ठिकाणी काय म्हणते कुत्रे आहेत, परंतु याचा कुठेही आकृतीमध्ये संबंध दिसत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे ऑप्शन या ठिकाणी निष्कर्ष 2 सुद्धा या ठिकाणी चुकीचा ठरतो. म्हणून 1 आणि 2 दोन्ही सुद्धा निष्कर्ष या ठिकाणी चुकीचे आहेत, म्हणजे तर्कसंगत नाहीत. मग असा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. 2 नंबरचा पर्याय काय म्हणतो पहा, 1 आणि 2 दोन्ही तर्कसंगत आहेत. 3 नंबरचं निष्कर्ष 1 किंवा 2 यापैकी 1 तर्कसंगत आहे. केवळ निष्कर्ष 1 तर्कसंगत आहे आणि केवळ निष्कर्ष 2 तर्कसंगत आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी काय करूयात, हे ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर आपण मानूयात, कारण की या ठिकाणी दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत नाही आहेत. इथं नाही आहेत पाहिजे होतं पहा, या ठिकाणी नाहीत, हे लक्षात ठेवा, या ठिकाणी नाहीत, हे असं आपल्याला या ठिकाणी पाहिजे होतं. परंतु मित्रांनो टाईपमध्ये या ठिकाणी थोडीशी मिस्टेक झालेली आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता मित्रांनो या PDF मध्ये जवळपास तुम्हाला बऱ्यापैकी चुका दिसतील, कारण की PDF मित्रांनो नवीन आपले काही विद्यार्थी मित्रांनी बनवलेले, त्यामुळे थोडीशी चूक या ठिकाणी असू शकते. हे या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. या ठिकाणी मी थोडं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. मात्र मित्रांनो उद्यापासून मी स्वतः PDF बनवेल, त्यामुळे मित्रांनो आजच्या दिवस ॲडजस्ट करा, उद्यापासून मी स्वतः PDF बनवण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, जसा वेळ भेटेल तसा, कारण की मित्रांनो माझ्याकडे वेळ अपुरा असल्यामुळे मी थोडासा कोणी जे काही माझा विद्यार्थी मित्र आहे तो आहे मित्रांनो की जो आपल्याला PDF बनवून देतो. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी आता दुसरा प्रश्न पाहूयात. यामध्ये थोड्याशा चुका असतील, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो, परंतु या ठिकाणी चुका ज्या असतील ते या ठिकाणी मी तुम्हाला काय करू, दुरुस्त करून देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, 2 नंबरचा प्रश्न पहा. 2 नंबरचा प्रश्न आपल्याला काय म्हणतंय, विधान दिलेलं आहे, सर्व फुलदाणे पहा, हे फुलदाणे आहे पहा, या ठिकाणी फुलदाणे, हे जे काय मित्रांनो सर्व फुलदाणे काय कुंटे आहेत. सर्व फुलदाणे काय आहेत मित्रांनो, कुंडे आहेत. सर्व फुलदाणे काय आहेत, कुंडे आहेत. म्हणजे सर्वच्या सर्व जे काही फुलदाणे आहेत पहा, सर्वच्या सर्व मित्रांनो हे जे काही फुलदाणे आहेत, सर्वच्या सर्व जे काही फुलदाणे आहेत हे काय आहेत मित्रांनो, सर्वच्या सर्व फुलदाणे काय आहेत, ह्या कुंड्या आहेत. सर्वच्या सर्व फुलदाणे काय आहेत मित्रांनो, या ठिकाणी कुंड्या आहेत. काय आहेत, कुंड्या. सर्वच्या सर्व फुलदाणे ह्या कुंड्या आहेत आणि सर्व कुंड्या ह्या रोपटे आहेत. सर्वच्या सर्व कुंड्या काय आहेत मित्रांनो, या ठिकाणी रोपटे आहेत. सर्वच्या सर्व कुंड्या काय आहेत, या ठिकाणी रोपटे आहेत. रोपटे काय आहेत मित्रांनो, या ठिकाणी रोपटे आहेत. मग लक्षात ठेवा, आता निष्कर्ष पहिला काय म्हणतो, काही रोपटी फुलदाणी आहेत. काही रोपटे आहेत काय म्हणते, काही रोपटी फुलदाणी आहेत. म्हणजे रोपटाचा काही भाग फुलदाणी असल्याचं या ठिकाणी सांगितलेले. मग मित्रांनो मला सांगा, आता हे संपूर्ण जे काही हे फुलदाणीचे जे काही सर्कल पहा, या ठिकाणी कलर चेंज करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. पहा मित्रांनो, हे जे काही तुम्हाला हे सर्कल दिसत आहे कशाचं आहे, कुंडीचं आहे. कशाचं आहे, या ठिकाणी फुलदाण्याचं आहे. कशाचे फुलदाण्याचे, लालने जे काय गिरवलं ना ते कशाचे फुलदाण्याचे. मग हे काय म्हणते पहा, काही रोपटी फुलदाणे आहेत. मग मला सांगा मित्रांनो, आता हा जे काही रोपटे आहेत, हे जे काही रोपटे आहेत, या रोपट्यामध्ये जर आपण फुलदाणी टाकली, आता हे फुलदाणी या रोपट्याच्या मध्येच आहे, या ठिकाणी पाहू शकता ही फुलदाणी आहे आणि त्याच्या बाहेर हे रोपटं आहे. मग मला सांगा, हा जो काही रोपट्याचा हा जो काही बाहेरचा भाग तुम्हाला दिसतो, हा जो काही रोपट्याचा काही बाहेरचा भाग दिसतो, हे संपूर्ण भाग मित्रांनो रोपटे. मग मधातला हा जो काही एवढा भाग दिसतो हा कशाचा आहे, फुलदाण्याचा आहे. या ठिकाणी सुद्धा काय म्हणते, काही रोपटी फुलदाणी आहेत. म्हणजेच मित्रांनो काही रोपटे या ठिकाणी फुलदाणी आहेत. म्हणजे निष्कर्ष 1 हा या ठिकाणी बरोबर असणार आहे. निष्कर्ष 1 हा बरोबर असणार आहे. कसं तर सांगतो पहा, या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही या ठिकाणी कन्फ्यूज झाले असाल, हे मी मला अगोदरच समजलं आहे की तुम्ही या ठिकाणी कन्फ्यूज झालेले आहेत, म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सावकाश समजून सांगतो. पहा मित्रांनो, ही आहे आपली चपाती. ही काय आहे मित्रांनो, आपली चपाती आहे. मग मला सांगा मित्रांनो, आता ही पूर्णपणे आपली चपाती आहे. मग वरचं वर्तुळ हे जर आपण चपातीचं मानलं, पहा एक आपलं गावठी उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगत आहे. पहा गावठी उदाहरण देऊन सांगत आहे. या ठिकाणी परत एकदा कलर मी चेंज करून देतो. हा पहा, काळा कलर घेतो. काळा कलर तर या ठिकाणी नाही दिसणार, सफेद कलर घेतो. पहा ही जी काही तुम्हाला हे जे काही वर्तुळ दिसत हे पूर्णपणे काय आपण चपाती मानूयात. आता मी जर म्हणलं ही चपाती, या चपातीला मला एवढा हा जो काय भाग आहे मी काय लावला मित्रांनो, तूप लावलं. काय लावलं, तूप लावलं. हे एवढं तूप लावलं, या एवढ्याच भागाला मी काय केलं, तूप लावलं. म्हणजेच आता ही तूप लावलेली म्हणजे आपण काय समजूयात, फुलदाणी समजूयात. म्हणजे हे पूर्णपणे जे काय रोपटं म्हणजे वरती जी काही आकृती आहे ही म्हणजे मित्रांनो आपण चपाती मानूयात. आणि मग हा एवढा जो काही भाग आहे मित्रांनो, हा भाग आहे आपण या ठिकाणी चपातीला काय लावली, तूप लावलं आपण. मग या ठिकाणी मी असं म्हणू शकतो ना की चपातीचा काही भाग या ठिकाणी काय तुपाचा आहे, चपातीचा काही भाग तुपाचा आहे नाही मित्रांनो, या ठिकाणी मधला भाग तुपाचा आहे हे म्हणू शकतो मी. मग तसंच या ठिकाणी पहा, रोपट्यामध्ये काय फुलदाणी आहे. या रोपट्याच्या वर्तुळामध्ये फुलदाणी. मग मला सांगा, हा एवढा जो काही भाग तुम्हाला दिसत आहे फुलदाणीमध्ये, हा एवढा जो काही भाग आहे हा साहजिक आहे, काही कसं रोपट्याच आहे तो, काही रोपट्याच आहे. म्हणजेच मग या ठिकाणी काय म्हणले, काही रोपटे हे फुलदाणी आहेत, काही जे काही रोपटे आहेत ते फुलदाणी आहेत. हे सत्य आहे. जसं की काही चपाती या ठिकाणी कशाची, तुपाची. त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी
तर पहा मित्रांनो, जसं की आपण चपातीचा काही जो भाग आपण याला तूप लावला, तो चपातीच्या भागामध्ये म्हणून आपण म्हणू शकतो की काही चपाती या ठिकाणी तुपाचे, त्याचप्रमाणे रोपट्याच्या मध्ये या ठिकाणी फुलदाणीचे वर्तुळ आहे, म्हणून आपण असं म्हणू शकतो की रोपट्याचा काही भाग या ठिकाणी फुलदाणी आहे. म्हणून या ठिकाणी निष्कर्ष पहिला बरोबर आहे. दुसरा निष्कर्ष पहा, सर्व फुलदाण्या रोपटे आहेत, सर्वच्या सर्व. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी पहिला निष्कर्ष या ठिकाणी आपल्याला बरोबर म्हणावा लागेल. दुसरा निष्कर्ष काय म्हणतो पहा, सर्व फुलदाण्या रोपटे आहेत. सर्वच्या सर्व फुलदाण्या काय म्हणते या ठिकाणी रोपटे आहेत. सर्वच्या सर्व फुलदाण्या रोपटे आहेत म्हणजेच याचा अर्थ सर्व फुलदाण्या. आता मला सांगा, ही दुसरी आकृती जर आपण या ठिकाणी जर काढली तर पहा मित्रांनो, या ठिकाणी याची आकृती आपण काढूयात. ठीक आहे, याची आकृती काढूयात. ह्या निष्कर्ष काय म्हणतो आपल्याला, सर्व फुलदाण्या म्हणजेच मित्रांनो ह्या सर्व जे काय फुलदाण्या आहेत, ह्या सर्वच्या सर्व जे काय फुलदाण्या आहेत, हे पहा एवढ्या फुलदाण्या, ह्या सर्व फुलदाण्या काय म्हणते, रोपटे आहेत. सर्व फुलदाण्या काय आहेत मित्रांनो, रोपटे आहेत म्हणते. काय तर रोपटे आहे म्हणते. मग मला सांगा, अशा स्वरूपाच्या आकृतीमध्ये दिसतील तुम्हाला, दिसते. मग जी आकृती तुम्हाला विधानावरून निघली तीच निष्कर्षामध्ये जर निघत असेल तर निष्कर्ष हा 100% बरोबर असतो. म्हणून ऑप्शन क्रमांक जे निष्कर्ष क्रमांक 2 सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजेच पहिला निष्कर्ष आणि दुसरा निष्कर्ष दोन्ही सुद्धा निष्कर्ष या ठिकाणी तर्कसंगत आहेत. म्हणून ऑप्शन पहा कितीमध्ये दिलेले आहे, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2 यापैकी एक तर्कसंगत आहे. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये केवळ निष्कर्ष 1 तर्कसंगत आहे. ऑप्शन 2 मध्ये निष्कर्ष 1 आणि 2 दोन्ही सुद्धा तर्कसंगत आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा होता. आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. पुढचा प्रश्न पाहूयात आता. पहा 3 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो. 3 नंबरचा प्रश्न सुद्धा आपल्यासाठी खूप आणि खूप इम्पॉर्टंट आहे. हा प्रश्न मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आहे. पहा थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. इथे या ठिकाणी काय म्हणते पहा, काही शर्ट खुर्च्या आहेत. विधानामध्ये पहिलं विधान काय म्हणते, काही शर्ट खुर्च्या आहेत. दुसरं विधान म्हणते सर्व खुर्च्या रेलगाड्या आहेत. याची आकृती काढूयात. आकृतीच्या नंतर आपण निष्कर्षाकडे जाऊयात. पहा सर्वप्रथम मित्रांनो विधानावरून तुम्हाला आकृती काढायची आणि आकृत्याकडनं मग निष्कर्षाकडे जायचं. मग काही शर्ट, आता हा जो काय मित्रांनो आपण शर्टाचा भाग समजला, हा जर मित्रांनो आपण शर्टाचा भाग समजला, एच म्हणजे शर्ट, लक्षात ठेवा हा शर्टाचा भाग. मग काय म्हणते, काही शर्ट म्हणजे शर्टाचा काही भाग, काही खुर्च्या आहेत. शर्टाचा हा जो काही भाग आहे मित्रांनो, काही खुर्च्या आहे. हा काही खुर्च्या आहे, हा खुर्च्या आहे. ठीक आहे, शर्टाचा काही भाग मित्रांनो या ठिकाणी खुर्च्या आहे. आणि या ठिकाणी काय म्हणते पहा, दुसरं विधान काय म्हणते, सर्व खुर्च्या, सर्वच्या सर्व खुर्च्या काय आहेत, रेलगाड्या आहेत. सर्वच्या सर्व जे काही खुर्च्या आहेत या काय मित्रांनो रेलगाड्या आहेत. सर्वच्या सर्व जे काही खुर्च्या आहेत ते काय रेलगाड्या, रेलगाड्या आहेत. ते काय आहेत मित्रांनो, रेलगाड्या आहेत. ठीक आहे, ही झाली मित्रांनो आपली आकृती. मग या ठिकाणी मला एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगायची. पहा या ठिकाणी हा जो काही मित्रांनो शर्टाचा भाग या ठिकाणी खुर्च्यामध्ये गेलेला आहे आणि खुर्च्याचा हा भाग जो काही रेलमध्ये गेलेला आहे. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी असं आपण म्हणू शकतो की काही शर्ट, पहा काही शर्ट रेलगाड्या आहेत, काही शर्ट खुर्च्या आहेत, काही खुर्च्या शर्ट आहेत आणि काही रेलगाड्या ह्या सुद्धा खुर्च्या आहेत. हे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. लक्षात ठेवा, हे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहा आपल्याला याचा आता निष्कर्षाकडे. पहिला निष्कर्ष आपल्याला काय म्हणतो, काही शर्ट. तर पहा मित्रांनो या ठिकाणी पहिला निष्कर्ष आपल्याला काय म्हणतो, मग काही शर्ट रेलगाड्या आहेत. काही शर्ट काही शर्ट रेलगाड्या आहेत. मग सरळ मित्रांनो काय करायचं, या ठिकाणी हे शर्ट, हा पहा हे शर्ट, काही शर्ट काय रेलगाड्या आहेत. काही शर्ट मित्रांनो या ठिकाणी काय रेलगाड्या आहेत. एक मिनिट, काही शर्ट या ठिकाणी काय रेलगाड्या आहेत. काही शर्ट या ठिकाणी काय रेलगाड्या आहेत. अशी आकृती तुम्हाला दिसती का, काही संबंध दिसतो का तुम्हाला या ठिकाणी वरी, हा काय दिसतो की या ठिकाणी. म्हणजेच याचा अर्थ हे विधान बरोबर आहे. म्हणजेच ज्याप्रमाणे विधानाची तुम्ही आकृती काढता त्याचप्रमाणे निष्कर्षाची आकृती काढा. त्या दोन्ही आकृत्याचं निरीक्षण करा, लगेच तुमच्या ते लक्षात येईल. त्याच्यानंतर 2 नंबरला पहा, जर काही समजत नसेल तर लक्षात ठेवा मी काय म्हणतो तुम्हाला, जर काहीच जर समजत नसेल तर दोघांची सुद्धा आकृती काढा, त्या दोघांची तुलना करा मग आकृतीची. दुसरं पहा निष्कर्ष काय म्हणतो, सर्व गाड्या खुर्च्या आहेत. सर्वच्या सर्व गाड्या काय आहेत, खुर्च्या आहेत. मग मला सांगा मित्रांनो, सर्वच्या सर्व रेलगाड्या, सर्वच्या सर्व रेलगाड्या. आता हे जे काही सर्वच्या सर्व जे काही रेलगाड्या आहेत, हा सर्वच्या सर्व जे काही रेलगाड्या आहेत काय म्हणतोय, सर्व रेलगाड्या ह्या खुर्च्या आहेत. सर्वच्या सर्व रेलगाड्या खुर्च्या आहेत असं या ठिकाणी म्हणतोय. मग मला सांगा असं कुठं दिसतंय का हो, नाही. कसं दिसतं आपल्याला, खुर्च्याचं पूर्णपणे वर्तुळ कशामध्ये, रेलगाड्यामध्ये. आणि या निष्कर्षावरून जी काय आपली आकृती येते त्यामध्ये काय दाखवलेलं आहे की रेलगाडीचं वर्तुळ हे खुर्च्याच्या मध्ये आहे. म्हणून मित्रांनो या ठिकाणी दुसरं या ठिकाणी आपलं काय ठरतं, चूक ठरतं. म्हणजेच केवळ पहिलं बरोबर ठरतं आणि दुसरं या ठिकाणी चूक ठरतं. आशा करतो हा प्रश्न व्यवस्थितरित्या समजला असेल. म्हणजे केवळ निष्कर्ष 1 या ठिकाणी अनुसरण करतो. ऑप्शन कितीमध्ये पहा,
ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर। ठीक आहे, तर मित्रांनो या ठिकाणी हा जो काही महत्त्वाचा प्रश्न होता, IMP प्रश्न होता, याकडे थोडंसं लक्ष द्या। या प्रश्नावर मित्रांनो 100% परीक्षेमध्ये ह्या कन्सेप्टवर प्रश्न विचारला जातो। पुढे सुद्धा मित्रांनो यापेक्षा सुद्धा थोडेसे अवघड लेवलचे, कठीण लेवलचे मी प्रश्न या ठिकाणी घेतले। आता हा पहा प्रश्न, हा कितव्या क्रमांकाचा? 4थ्या क्रमांकाचा प्रश्न आहे। 4थ्या क्रमांकाचा प्रश्न आहे। प्रश्न काय म्हणतो पहा, पहिलं विधान, सर्व डोळे ओठ आहेत, सर्वच्या सर्व जे काही डोळे आहेत, पहा सर्वच्या सर्व जे काही डोळे आहेत, सर्वच्या सर्व डोळे, सर्वच्या सर्व डोळे काय आहेत मित्रांनो? ओठ आहेत। काय आहेत मित्रांनो? सर्वच्या सर्व डोळे काय आहेत? ओठ आहेत, ओठ। सर्वच्या सर्व डोळे ओठ आहेत। आणि पुढे काय म्हणते पहा दुसरं, सर्व पोट, सर्व पोट हे दात आहेत। सर्वच्या सर्व जे काय पोट आहेत, सर्वच्या सर्व जे काय पोट आहेत, सर्वच्या सर्व जे काय पोट आहेत, हे काय आहेत मित्रांनो? या ठिकाणी दात आहेत। सर्वच्या सर्व पोट काय आहेत? या ठिकाणी दात आहेत, दात। हे झालं मित्रांनो विधानावरून दोन या ठिकाणी 2 विधान होते, 3 विधान आहेत। या ठिकाणी पहा 3 विधान, तिसरं एक राहिलं पहा, सर्व दात हे हात आहेत। आता सर्वच्या सर्व जे काही दात आहेत, सर्वच्या सर्व जे काही दात आहेत, हे काय आहेत मित्रांनो? सर्वच्या सर्व दात या ठिकाणी काय आहेत? तर हे हात आहेत। काय आहेत मित्रांनो? हात आहेत। हे काय आहेत? हात आहेत। मग मला सांगा मित्रांनो, आता या ठिकाणी ह्या 3 विधानावरून आपल्या ह्या आकृत्या बनल्या। आता हे निष्कर्ष आपल्याला या ठिकाणी या आकृतीवरून काढायचे। मग हे काय म्हणते पहा, काही हात ओठ आहेत, काही हात हे काय? ओठ आहेत। मग मला सांगा मित्रांनो, ओठाचं वर्तुळ या ठिकाणी इथे, हाताचं वर्तुळ या ठिकाणी, आता या दोघांचा संबंध या विधानामध्ये कुठेही दिलेला नाही, म्हणून आपण डायरेक्ट संबंध या ठिकाणी लावायचा नाही। आपण संबंध या ठिकाणी होता होस्तोवर लावायचा नाही। या ठिकाणी जर असं असतं, काही हात ओठ असण्याची शक्यता आहे, शक्यतेमध्ये जर असतं तर या ठिकाणी आपण म्हणलो असतो की हे बरोबर असू शकतं। परंतु मित्रांनो या ठिकाणी डायरेक्ट म्हणले काही हात ओठ आहेत, म्हणजेच मला सांगा हात इकडे आहे आणि ओठाचं वर्तुळ इकडे आहे, याचा कुठेही यामध्ये विधानामध्ये संबंध दिलेला नाही, म्हणून पहिलं जे काही निष्कर्ष हा तर्कसंगत नाही आहे। दुसरा निष्कर्ष काय म्हणतो, काही दात डोळे आहेत, काही दात। आता मला सांगा हे जे काही तुम्हाला दात दिसत आहेत, हे जे काही मित्रांनो पहा कलर चेंज करतो पहा, या ठिकाणी हे जे काही तुम्हाला दाताचं वर्तुळ या ठिकाणी एवढं दिसत आहे, हे जे काही एवढं तुम्हाला दाताचं वर्तुळ दिसत आहे, हे काय म्हणते काही दात डोळे आहेत। मग मला सांगा हे डोळ्याचं वर्तुळ इथे आहे, मग मला सांगा याचा आणि याचा काही संबंध या आकृतीमध्ये दिसतो का? नाही दिसत, म्हणून हे सुद्धा या ठिकाणी चुकीचं असणार आहे। असं जर असतं काही दात डोळे असण्याची शक्यता आहे तर ते बरोबर असतं, हे लक्षात ठेवा। शक्यतेमध्ये विधान गेल्याच्या नंतर ते जर या ठिकाणी त्याचा काही संबंध नसेल, म्हणजे निश्चितपणे आहे किंवा नाही हा संबंध जर नसेल तर शक्यतेमधील विधान हे सत्य असतं, हे लक्षात ठेवा। परंतु या ठिकाणी शक्यता दिली का नाही, ते काय म्हणते सरळ काही दात डोळे आहेत, परंतु या आकृतीमधून डोळे आहेत किंवा नाही हे आपण 100% निश्चितपणे सांगू शकत नाहीत। म्हणून या ठिकाणी मित्रांनो हे 1 आणि 2 दोन्ही सुद्धा निष्कर्ष या ठिकाणी चुकीचे आहेत। म्हणजेच किती ऑप्शनमध्ये पहा, दोन्ही सुद्धा निष्कर्ष तर्कसंगत नाहीत। ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। मित्रांनो असे प्रश्न तुम्हाला 10 प्रश्न विचारले जात आहेत, शिक्षक भरतीला 10 प्रश्न विचारले जात आहेत, त्यामुळे याचा चांगल्या प्रकारे सराव करा। 100% मित्रांनो तुम्हाला याचा फायदा होईल। 5 नंबरचा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न पहा, बराच वेळ या ठिकाणी आपण घेतलेला आहे, परंतु मित्रांनो समजून सांगण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। सर्व उंदीर पृथ्वी आहेत, सर्वच्या सर्व उंदीर काय आहेत? पृथ्वी आहेत। पहा सर्वच्या सर्व जे काय उंदीर आहेत, सर्वच्या सर्व जे काय उंदीर आहेत, सर्वच्या सर्व जे काय उंदीर आहेत, हे सर्व उंदीर काय आहेत मित्रांनो? सर्वच्या सर्व उंदीर या ठिकाणी आहेत पृथ्वी। सर्वच्या सर्व उंदीर काय आहेत? या ठिकाणी पृथ्वी आहेत। हे झालं मित्रांनो लालचं म्हणजेच पृथ्वीचं, हे पृथ्वी। ठीक आहे, पहा सर्वच्या सर्व जे काय उंदीर आहेत काय मित्रांनो? या ठिकाणी पृथ्वी आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर पहा दुसरं विधान काय म्हणतंय? दुसरं विधान म्हणते एकही पृथ्वी आकाश नाही। आता एकही पृथ्वी काय मित्रांनो? एकही पृथ्वी या ठिकाणी आकाश नाही, म्हणजे पृथ्वीचं जे काय वर्तुळ आहे आणि या ठिकाणी काय आकाश, या ठिकाणी काय आकाश, हे आकाश। आता काय म्हणते? पृथ्वीचा आणि आकाशचा काहीही संबंध नाही, पृथ्वीचा आणि आकाशचा काहीही संबंध नाही। पहा ज्यावेळेस मित्रांनो उंदराचं वर्तुळ पृथ्वीमध्ये पूर्णपणे आणि पृथ्वीचा आणि आकाशचा काही संबंध नसतो, त्यावेळेस मित्रांनो पृथ्वीच्या आतमधली जी काही आकृती आहे याचा आणि याचा काहीही संबंध नसतो। तसा जर संबंध जर तुम्हाला निष्कर्षामध्ये दिसत असेल तर तो 100% चुकीचा असतो। पहा मी परत एकदा सांगतो काय म्हणतो तुम्हाला,
पहा मित्रांनो, या ठिकाणी उंदराचं वर्तुळ पूर्णपणे पृथ्वीच्या वर्तुळामध्ये आहे आणि पृथ्वीच्या वर्तुळाचं आणि आकाशाचं या ठिकाणी पटतं का नाही पटत. या ठिकाणी पहा काय म्हणले, एकही पृथ्वी आकाश नाही, म्हणजे त्यांचं पटत नाही. मग मला सांगा, त्यांचं जर पटत नसेल आणि पृथ्वीच्या आतमधलं जे काही वर्तुळ आहे तर त्याचं आणि आकाशाचं कधीही पटणार नाही. हे तुम्हाला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर पहा आता या ठिकाणी हे तुम्हाला समजणं काय गरजेचे, समजण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी एवढंच काढलेलं आहे. ठीक आहे, आता पहा मग आता निष्कर्षाकडे आपण जाऊयात. निष्कर्षाकडे जात असताना काय म्हणते पहा, कलर चेंज करून घेऊयात आपण, परत एकदा कलर चेंज करून घेऊयात. ठीक आहे, कलर या ठिकाणी मी निळा घेतो. पहा मग आता पहिला निष्कर्ष काय म्हणतो, सर्व पृथ्वी उंदीर आहेत. सर्वच्या सर्व पृथ्वी काय आहेत, उंदीर आहेत. सर्वच्या सर्व पृथ्वी मित्रांनो या ठिकाणी उंदीर आहेत म्हणतोय, पण तसं या आकृतीमध्ये दिले का, या ठिकाणी जर असं असतं सर्व उंदीर हे पृथ्वी आहेत तर ते बरोबर असतं. परंतु या ठिकाणी काय म्हणले, सर्व पृथ्वी म्हणजे पृथ्वीचं वर्तुळ हे उंदराच्या वर्तुळामध्ये असलं पाहिजे. म्हणजे कसं पहा, ही झाली मित्रांनो आपली पृथ्वी, ही झाली पृथ्वी आणि पृथ्वीचं संपूर्ण वर्तुळ कशामध्ये असलं पाहिजे, उंदरामध्ये असलं पाहिजे. हे कुठं सांगितलेले, पहिल्या निष्कर्षामध्ये सांगितलं. मग हे मित्रांनो जी काही विधानावरून आकृती आपण ही जे काही काढली, ह्या आकृतीचा आणि याचा काही संबंध लागतो का, नाही लागत. मग ह्या आकृतीचा जर काही संबंध लागत नसेल तर पहिला निष्कर्ष आपला पूर्णपणे चुकीचा ठरतो. जाऊयात आपण दुसऱ्या निष्कर्षाकडे. दुसरा निष्कर्ष काय म्हणतो, काही आकाश उंदीर असण्याची शक्यता आहे. आता शक्यतावरलं विधान मित्रांनो तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक पाहिजे. पहा, काही आकाश उंदीर असण्याची शक्यता आहे. काही जे काही मित्रांनो आकाश आहेत, आता काही जे काही आकाश आहेत हे काही आकाश या ठिकाणी उंदीर असण्याची शक्यता आहे म्हणते. काही आकाश उंदीर असण्याची शक्यता आहे. आता मित्रांनो या ठिकाणी मला सांगा, हे या ठिकाणी असू सुद्धा शकतात आणि नसू सुद्धा शकतात. म्हणजे आपण 100% या ठिकाणी सत्य सांगू शकतो का, नाही सांगू शकत. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी पहा दुसरं विधान काय म्हणते, पहा एकही पृथ्वी आकाश नाही. म्हणजे एकही पृथ्वी आकाश नाही. मग मला सांगा, एकही पृथ्वी जर आकाश नसेल तर पृथ्वीच्या आतमधल्या वर्तुळाचं आणि या ठिकाणी आकाशाचं जमणार का, नाही जमणार. मग या ठिकाणी काय म्हणते, काही आकाश उंदीर असण्याची शक्यता आहे. तर हे शक्यच नाही, कारण की जर मित्रांनो पृथ्वीचं आणि आकाशाचं जर जमत नसेल तर पृथ्वीच्या आतमधले जेवढेही काही असतील त्यांचं आणि आकाशाचं कधी जमणार नाही. परंतु या ठिकाणी काय म्हणले, आकाशाने काही आकाश उंदीर असण्याची शक्यता आहे. शक्यता सुद्धा नसणार आहे, कारण की हे सत्य आहे. जर या ठिकाणी जर असं विधान जर नसतं की पृथ्वी आणि आकाश यांचं असं या ठिकाणी जर हे विधान नसतं, पहा विधान काय म्हणले, काही पृथ्वी आकाश नाहीत असं म्हणलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो जर असं असतं काही पृथ्वी आकाश आहेत तर या ठिकाणी आपण म्हणलो असतो ही शक्यता बरोबर आहे. परंतु या ठिकाणी विधानामध्ये सरळ काय म्हणते, काही पृथ्वी आकाश नाहीत म्हणजे नाहीत, 100% नाही. कारण की आपण निष्कर्ष कोणावरून काढतो, विधानावरून काढतो. त्यामुळे हे विधान मित्रांनो आपल्याला 100% सत्य मानायचं आहे. मग विधान जर आपण 100% सत्य जर मानलं तर दुसरा निष्कर्ष सुद्धा आपला चुकीचा ठरतो. त्याच्यानंतर तिसरा निष्कर्ष पहा, काही पृथ्वी उंदीर असण्याची शक्यता आहे. पहा काही पृथ्वी उंदीर असण्याची शक्यता आहे. पृथ्वीचा जो काही भाग आहे, पृथ्वीचा काही जो भाग आहे मित्रांनो उंदीर असण्याची शक्यता आहे म्हणतो. शक्यता कशाला, 100%च आहे ना तो. मग एखादा भाग जर 100% जर असेल तर त्याच्याविषयी आपण शक्यता वापरू शकत नाहीत. कारण की मला सांगा, आता पहा या ठिकाणी हा मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करून देतो, कारण की या ठिकाणी तुम्ही कन्फ्यूज व्हाल. आता काही विद्यार्थी म्हणत असतील, सर या ठिकाणी हे जे काही निष्कर्ष काय म्हणतो आपल्याला, काही पृथ्वी हा पहा निष्कर्ष काय म्हणतो, काही पृथ्वी उंदीर असण्याची शक्यता आहे. बरोबर आहे ना, काही पृथ्वी उंदीर असण्याची शक्यता आहे. मग मित्रांनो याच्या अगोदर तर तुम्ही चपातीचं उदाहरण देऊन आम्हाला सांगितलं होतं की याच्या अगोदर हे जे काही मधला भाग 100% हा याचाच आहे. म्हणजे जर आपण या ठिकाणी ही जर पृथ्वी मानली आणि पृथ्वीचा हा जो काही मधला भाग आहे हा उंदीरचा मानला, मग मला सांगा मित्रांनो, आता पृथ्वीचा काही भाग हा 100%च उंदीर आहे ना. मग हा जर भाग 100% उंदीर असेल तर तुम्ही शक्यतामध्ये का घेऊन जाता, शक्यतेमध्ये त्याला घेऊन जायचं नाही. जे विधान सत्य असतं त्याला शक्यतेमध्ये जर नेलं तर ते चुकीचं ठरतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तिसरं सुद्धा या ठिकाणी चुकीचं ठरतं. मित्रांनो या ठिकाणी कन्फ्यूज होऊ नका, समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तिन्ही सुद्धा निष्कर्ष या ठिकाणी अनलिगल, म्हणजेच या ठिकाणी कसे आपल्याला म्हणता येईल, या विधानावरून तिन्ही सुद्धा निष्कर्ष या ठिकाणी आपले चुकीचे ठरतात. म्हणून तिन्ही सुद्धा निष्कर्ष मित्रांनो या ठिकाणी तर्कसंगत नाहीत. तसं ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो
व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। कुठल्या प्रश्नावर विषयी मित्रांनो तुम्हाला जर डाऊट असेल तर आपला सहकारी मित्र म्हणून नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। मित्रांनो या ठिकाणी काही उदाहरणं हा टॉपिकच मित्रांनो कन्फ्यूज करणार आहे, त्यामुळे याचा सराव जास्तीत जास्त करावा लागतो आणि शक्यतेमध्ये विचारलेलं जे काही गणित असतं मित्रांनो सहसा विद्यार्थ्यांना समजण्यासाठी कन्फ्यूज जातं आणि जे बरोबर वाटतं ते चुकीचं असतं। म्हणून या ठिकाणी परीक्षेमध्ये आपल्याला असं वाटतं की आपलं बरोबर आहे, परंतु मित्रांनो आन्सर शीट आल्याच्या नंतर आपले मार्क या ठिकाणी जातात। त्यामुळे शक्यतेवरले जे काही गणित आहेत मित्रांनो या गणिताकडे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या, समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि हे विधान 100% सत्य मानून मगच मित्रांनो या ठिकाणी या तर्काकडे तुम्हाला जायचं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आपण टेट परीक्षेसाठी काही महत्त्वाचे व्हिडिओ बनवले। या व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा फायदा सुद्धा झाला। बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला चांगल्या कमेंट केल्या, त्यांच्या कमेंट मित्रांनो नक्की मला प्रेरणा देणाऱ्या होत्या, त्यामुळे मी चांगल्या प्रकारे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवू शकलो। तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमचं जे काही प्रेम मला मिळालं हे प्रेम असं सदैव माझ्यावर राहू अशी मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि बाकीचे सर्व व्हिडिओ जर पाहिले तर 100% तुम्हाला मित्रांनो याचा फायदा होईल याची मी 100% तुम्हाला गॅरंटी देतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्ही आपल्या व्हिडिओला जो काही प्रतिसाद दिला हा प्रतिसाद मित्रांनो खरोखर अतुलनीय आणि अनमोल आहे। तुम्ही मला माझ्या व्हिडिओला आणि माझ्यावर विश्वास ठेवून जे काही माझे व्हिडिओ पाहिले त्याबद्दल मी तुमचा सदैव ऋणी राहील। या ठिकाणी थांबतो मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मित्रांनो टेक केअर, बाय बाय। काही याच्यामध्ये मिस्टेक असेल तर मित्रांनो आपला सहकारी मित्र म्हणून नक्की 100% मला सांगा। यामध्ये काही सुधारणा करायच्या असतील ते सुद्धा मला सांगा। मित्रांनो आजच्या PDF काही 1-2 चुका होत्या त्या मी तुम्हाला सांगितल्या, परंतु मित्रांनो ह्या चुका उद्यापासून मी होऊ देणार नाही ही 100% तुम्हाला गॅरंटी देतो। कारण की मित्रांनो PDF आपल्या एक सहकारी मित्रांनी बनवलेली आहे, त्यामुळे काही थोड्याफार चुका या ठिकाणी राहिलेल्या असतील, ठीक आहे। आणि मित्रांनो मला सुद्धा या ठिकाणी हे चुका चेक करण्यासाठी म्हणजे ही PDF मला चेक करण्यासाठी वेळ भेटला नाही, मी डायरेक्ट या ठिकाणी येऊन तुमच्यासाठी हे व्हिडिओ बनवलेला आहे, कारण की माझ्याकडे सुद्धा एवढा वेळ नव्हता, ठीक आहे। तर मित्रांनो तुमच्या सुद्धा परीक्षा चालू आहेत, त्यामुळे या ठिकाणी कुठं चूक असेल तर या ठिकाणी ही चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे। या ठिकाणी थांबूया, थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय।